आज या ठिकाणी बिलपुरीचे आमचे आदरणीय स्नेही रामेश्वरांना हरिभक्तपरायण रामेश्वरांना गोरे यांच्या शेतामध्ये एक नैसर्गिक टूर म्हणून सर्व मित्रपरिवार पाहुणे मंडळी आप्तेष्ट या ठिकाणी सगळे एकत्रित जमलेलो आहोत। खरं तर अन्नाची शेती पाहिल्यानंतर अतिशय खडकाळ जमीन आहे। आम्ही 2 वर्षापूर्वी भेट दिली, गेल्या वर्षी दिली, इतकं खडकन हे होतं। आज जर बघितलं आपण तर काय अतिशय नंदनवन, जे बाबा आमटे जे नंदनवन आपण म्हणतो त्यापेक्षाही आता इतकं सुंदर अशा स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मला ही शेती पाहिल्यानंतर आणि ही सीताफळाची बाग पाहिल्यानंतर नाधो महानोरांच्या कवितेची आठवण होते की ह्या शेताने लळा लाविला असा असा की, अण्णांनी किती लळा लावला आपल्याला माहिती आहे की ह्या शेताने लळा लाविला असा असा की सुख दुःखाला परस्परांच्या हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो। आणि खरंच अण्णा या हिरव्या बोलीचे शब्द आज आपल्याला झालेले दिसतात की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे। माती काय असते त्या अण्णाने आज दाखवून दिलं, खडकाळ जमीन आहे की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे। पहा ही झोपडी काळीज माझे, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे। पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळम्या मांडून गावे। अशी अवस्था खऱ्या अर्थाने या शेतीत पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते। अतिशय उजाड माळरान हे होतं, पण आज आपण पाहतो की तर नंदनवन अण्णांनी त्यांच्या कष्टानं परिश्रमानं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आज असं वाटतं की शेतात आल्यानंतर इथून जाऊच नये, म्हणजे असं इतकं छान अशा स्वरूपाचं ऑक्सिजन पार्क या ठिकाणी निर्माण केलेलं। आज आपण पाहतो प्रत्येकाचं जीवन हे अतिशय धकाधकीचं आहे। शहरात ऑक्सिजन मिळत नाही, इतकं प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे। आणि अशा या रमणीय ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की खरंच काय सुंदर अशा स्वरूपाची शेती। आणि शेती काय असते, शेतीनिष्ठ शेतकरी काय असतो, प्रगतशील शेतकरी काय असतो, एक आध्यात्मिक अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व जे अतिशय सांप्रदायिक आहे। आणि खरंच तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती। पक्षाचा आवाज सुद्धा भया आपल्याला येतो आहे। इतकं सुंदर हे निसर्गरम्य अशा स्वरूपाची ही शेती, हे वातावरण मनमोहक अशा स्वरूपाचं आहे। असं वाटतं की आता या ठिकाणाला आपण खरंच तर दर विकेंडला आपण या ठिकाणी आलं पाहिजे, 8 दिवसातून एकदा तरी, आणि चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन मनमोकळा श्वास आपण या ठिकाणी खरंच घेतला पाहिजे। आणि पिकनिकला येण्यासारखं ठिकाण, इतकी शेती सुंदर शेती आहे। आणि म्हणून आमची सगळी टीम या ठिकाणी आज आलेली आहे। आणि अशा या रमणीय वातावरणाचा आनंद या निमित्तानं अण्णांना आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी चेअरमन सन्माननीय तुकाराम बापू शेजूळ स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः अण्णा आहेत, निरखेडचे आमचे सरपंच आपले राजभाऊ राजे जाधव या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर अण्णाचे मामा आदरणीय माजी सरपंच प्रगतशील शेतकरी बद्रीभाऊ खांडेभराड या ठिकाणी उपस्थित आहेत। कृषी क्षेत्रात खऱ्या अर्थानं ज्यांचं सहकार्य अण्णाला या ठिकाणी लाभलेलं आहे, ज्यांचा सल्ला आणि सगळ्या दृष्टीनं या ठिकाणी मग मार्गदर्शन आदरणीय भुतेकर साहेबाचं या ठिकाणी मिळालेलं आहे। असे सन्माननीय भुतेकर साहेब, गणेशरावजी भुतेकर साहेब, शेतकरी कृषी सेवा केंद्र रामनगरचे संचालक ते आहेत, त्यांचं विशेष मार्गदर्शन या निमित्तानं या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यांनाही मी धन्यवाद देतो की असे शेतकरी त्यांनी घडवण्याचं काम जालना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी केलेलं आहे। त्यातला एक उत्कृष्ट नमुना म्हणजे आदरणीय अण्णा आहेत पांडुरंगजी, आमचे माजी पंचायत समितीचे, नारायणरावजी डोंगरे,
माजी पंचायत समिती सदस्य या ठिकाणी आमचे स्नेहमित्र आणि पाहुणे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे दाजी आदरणीय कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे मित्रमंडळी आज खरंच या आषाढ महिन्यामध्ये हा निसर्गाचा नजराना, ही निसर्गाची किमया या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहोत. मी आमच्या सगळ्या मित्रांना हे सांगेल की मातीसाठीचं जगावं. आमचे इंद्रजित भालेराव कवी आहेत, त्यांनी सांगितलं की मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं. गड्या माती लई थोरं, तिला कसं इसरावं. गड्या माती लई थोरं, तिला कसं इसरावं. या मातीला खऱ्या अर्थानं आपण कधी विसरू नये, कारण ती आपली अन्नदाता आहे. आणि असा मळा अगदी पहा तुम्ही, जमीन सुद्धा कशी आणि काय मातीची किंमत. अण्णांनी या ठिकाणी खडकाळ जमिनीमध्ये हे नंदनवन हा बाग या ठिकाणी फुलवलेला आहे आणि त्याच्या मोहात, अण्णाच्या मोहात आणि या बागेच्या मोहात आम्ही सगळेजण पडलेलो आहोत. नेहमीच या बागेला भेट अवश्य देऊ. आपल्यालाही शक्य झाल्यास आपण खरंच या आणि या खडकाळ जमिनीतला हा सुंदर नजराना, निसर्गरम्य वातावरण, पक्ष्याचा आवाज आपल्याला या ठिकाणी, तो शुद्ध ऑक्सिजन आपल्याला या ठिकाणी मिळतो. आपण अवश्य भेट द्यावी अशा स्वरूपाची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. खेडेकर सरना जे कविता संमेलन केलं त्याबद्दल सर्व आमच्या टीमबद्दल त्याचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण अण्णाच्या शेतात आल्याच्या नंतर नक्की 2 गोष्टी घेऊन जाऊ शकतो. एक या शेतात आल्यावर तुमचं आलं काढतो.